एका घनदाट जंगलाच्या जवळ एक छोटे गाव होते. त्या गावातील लोक प्रामाणिक, शांत, मायाळू होते. तिथे सावळ्या नावाचा एक अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू बैल राहायचा. तो रोज जंगलात चरायला जायचा. संध्याकाळ झाली की आपल्या घरी परत यायचा. एके दिवशी सावळ्या बैल चरता चरता खूप लांब जंगलात निघून गेला. अचानक त्याच्यासमोर एक मोठा क्रूर वाघ आला. वाघ खूप भुकेलेला होता. तो बैलाला पाहून गरजला. आज खूप दिवसांनी मला चांगली शिकार मिळालीये. आता मी तुला मारून खाणार. सावळ्या बैल घाबरला नाही. त्याने शांतपणे वाघाला विचारले, वाघ राजा, तुम्ही मला खाणार हे मात्र नक्की आहे. पण माझी एक शेवटची विनंती आहे. माझं एक लहान वासरू घरी माझी वाट पाहत असेल. मला फक्त एकदा घरी जाऊन त्याला भेटू द्या. त्याला पोटभर दूध पाजू द्या आणि माझ्या मालकाला शेवटचा रामराम करून येऊ द्या. मी तुम्हाला वचन देतो की मी पुन्हा येईन. वाघ हसायला लागला आणि म्हणाला, तू वेडायस का? एकदा जीव वाचवून गेल्यावर पुन्हा मृत्यूच्या मुखात कोण येईल? पण बैलाच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा पाहून वाघाने त्याला एक संधी दिली. वाघ म्हणाला, ठीक आहे, जा. पण जर तू परत आला नाहीस तर मी गावात येऊन धुमाकूळ घालीन. सावळ्या बैल धावत घरी गेला. त्याने आपल्या वासराला प्रेमाने चाटले, त्याला दूध पाजले आणि म्हणाला, बाळा, आता तू स्वतःची काळजी घे. त्याने मालकाचा निरोप घेतला. अख्खं गाव जमा झाले होते सावळ्याला पाहण्यासाठी. सगळ्यांना वाटले सावळा जातोय की नाही. पण सावळ्या आपल्या वचनाचा पक्का होता. तो पुन्हा जंगलात गेला, जिथे वाघ थांबला होता. बैलाला परत आलेले पाहून वाघ थक्क झाला. त्याने आयुष्यात पहिल्यांदाच असा प्राणी पाहिला होता जो मृत्यूसमोर असतानाही दिलेले वचन पाळण्यासाठी परत आलेला होता. वाघ म्हणाला, सावळ्या, मी तुझी परीक्षा घेत होतो. तुझ्यासारखा सत्यवचनी आणि प्रामाणिक प्राण्याला मारून खाण्यात मला काहीच आनंद मिळणार नाही. तू आपल्या घरी सुखरूप परत जा. आजपासून मी तुला किंवा तुझ्या कोणत्याही मित्राला त्रास देणार नाही.